संसद आणि राज्य विधिमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांना चांदीच्या थाळीतून शाही मेजवानीचा आरोप। एका थाळीची किंमत 5,000हून जास्त। उधळपट्टीवरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। मशिदीवरच्या भोंग्यांवरून महायुती सरकारमध्ये मतभेद। किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये अजित पवारांची तंबी, तर सोमय्यांची मागणी योग्य आशिष शेलारांची भूमिका। महाराष्ट्र सरकारच्या जाहिरातीत अशोक स्तंभाऐवजी सेंगोल। आणीबाणी विरोधात राज्यभवनातील कार्यक्रमातही सेंगोलचा वापर। संविधान विरोधी कृती असल्याचा विरोधकांचा आरोप। महायुतीचे 7 मंत्री अजूनही खासगी सचिवांविना, तर परवानगीशिवाय मंत्र्यांकडे काम करणाऱ्या खासगी सचिवांना कारणे दाखवा नोटीस। अर्धा डझन मंत्री दुहेरी कात्री। इंदिरा गांधींनी भारताची लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला। आणीबाणीला 50 वर्ष होत असताना फडणवीसांचा हल्लाबोल, तर मोदींमुळे संविधान संकटात असल्याचा काँग्रेसचा आरोप। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांची सरशी। नीलकंठेश्वर पॅनेलची बहुमताकडे वाटचाल। गुलाल उधळून कार्यकर्त्यांचा जल्लोष। पुणेकरांसाठी खुशखबर। पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातर्फे 3,600 कोटी मंजूर। पालिका निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा। सीबीएसई बोर्डाची 10वीची परीक्षा वर्षातून 2 वेळा होणार। 2026 पासून फेब्रुवारी आणि मे महिन्यात परीक्षा। फेब्रुवारीची परीक्षा सक्तीची, तर मे मधली ऐच्छिक। लठ्ठपणा विरोधातलं जगातलं पहिलं औषध भारतात दाखल। एका कोर्ससाठी महिन्याला 17,000 रुपये मोजावे लागणार। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC पोलीस ठाण्यात ड्रग्ज माफियाची कुटुंबासोबत मेजवानी। एबीपी माझाच्या बातमीनंतर 3 पोलिसांचं निलंबन। भारतासाठी ऐतिहासिक दिवस। अंतराळवीर शुभांशु शुक्ला अंतराळात झेपावले। ॲक्सियम 4 मोहिमेची यशस्वी सुरुवात। व्हॉटर राईड शुभांशुचा अंतराळातून पहिला उद्गार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।